मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातली भिंत कोसळली, संरक्षक भिंत कोसळली। आपण या दृश्यामध्ये पाहू शकताय की याच मार्गाने ही सगळी जी मलबा जो आहे कोसळल्या भिंतीचा हा अशा पद्धतीने आला आणि या गावावरती, या वाडूवरती मोठं संकट निर्माण झालेलं आहे। इथं असणारी पाण्याची विहीर गेली आणि पाण्याची समस्या निर्माण आता होणार आहे आणि सरकारी योजनेतली विहीर होती। यानंतर या ठिकाणची शेती आहे ही पाण्याखाली गेलेली आहे, चिखलात गेलेली आहे। या ठिकाणच्या परसबागा आहेत ह्या देखील उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि जायचं कसं खरं म्हणजे अशा प्रश्न निर्माण झालेले आहेत। डोंगरातलं येणारे दगड कधीही खाली येऊ शकतात, कारण हे गाव, ही वाडी ही परशुराम घाटाच्या पायथ्याशी आहे। त्यामुळे इथे जीव मुठीतच घेऊनच इथं स्थानिकांना राहावं लागतंय। हे बातचीत करणार आहे, किती भीती वाटते, भय काय संपतंय? ज्यावेळेस हे डोंगर आहे ना त्यावेळेस दगडी पण खाली आलेले आहेत लोकांच्या घरावर आणि या डोंगरापासून आम्हाला भरपूर भीती आहे आणि अजून पुढे पाऊस चालू होणार आहे, अजूनही आमच्या घरातून पाणी जाऊ शकतो। अशी भरपूर आमच्या लोकांची 7-8 लोकांचे असे नुकसान झालेले आहे, शेतीचे नुकसान झालेले आहे। तुम्हाला हे सगळं कळलं, हे कळल्यानंतर तुम्ही कधी आलात इथं, काय पाहिलं तर काय वातावरण होतं, कसं काय काय बघितलं? आम्ही ज्यावेळेस मुंबईला गेलो त्यावेळेस पाऊस नव्हता आणि आम्ही गेल्याच्या नंतर इकडे मुसळधार पाऊस झाला आणि ह्या पावसामुळे हा पाणी आलेला आहे, चिखल बिकल आमच्या घरातनं शिरलेलं आहे आणि मोठी आमचे नुकसान झालेले आहे वाडीची। कसं दिसलंय तुला सगळं हे आजूबाजूला? काय पंचायतीकडून काय आलेत, भेटगाठी झाल्यात? पंचायतीकडून आत्ता आम्ही तर आज सकाळीच आलो। आम्ही ॲक्च्युली मुंबईमध्ये होतो। आम्हाला आमच्या घरच्यांकडून, नातेवाईकांकडून आणि वाडीतील ग्रामस्थांकडून ज्यावेळेस आम्हाला समजलं त्यावेळेस आम्ही सकाळीच इकडे तातडीने आलो। आल्यानंतर आम्ही सगळ्या आमच्या घराच्या परिसराची पाहणी केली आणि आमच्या फक्त माझ्या वैयक्तिक घराच्या परिसरातच नव्हे तर इतर आमच्या वाडीतील बहुतांश जवळजवळ 10 ते 12 घरांचं इथं जवळजवळ ह्या नाल्यालगत असणाऱ्या घरांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान आपल्या हायवेच्या मुंबई गोवा हायवे आपल्या जो गावातून गेलेला आहे पेडे गावातून, याचं चौपदरीकरणाचं जे काम आहे, नूतनीकरण झालेलं आहे आणि ह्या कामाचं नूतनीकरण करताना ह्या जे कोणी ठेकेदार आहेत त्यांच्या अविचारपूर्वक कामामुळे हे सगळं हा प्रकार झालेला आहे। हा सगळा भराव आमच्या खाली वाडीमध्ये आलेला आहे आणि भरपूरशा घरांचं म्हणजे घराच्या परिसरांचं नुकसान झालेलं आहे। झाडाझुडपांचं, अगदी परसबागा, आमचे लावलेले झाडं वगैरे या सगळ्या गोष्टींचं आर्थिक नुकसान आमच्या या ठिकाणी झालेलं आहे। विहीर जी आहे, विहीर ही खाली गेली, कधी गेली, कधीची घटना आहे? 10 दिवसाची घटना, त्या 10 ते 12। आणि दुसरं म्हणजे मी विनंती करतो मी सरकारला की 10 दिवसापासून हे थोडं प्रमाणात मलबा येत होता खाली, मलबा येत होता आणि सरकारची विनंती आहे की आम्हाला म्हणजे गायगरिबांना तर त्रास होऊ नये आणि दुसरं म्हणजे या मलबा आले तर लोकांचे घरदारांची ही होते, त्यामुळे मलब्याने तर त्रास होते त्या गरिबांना। तर मला विनंती करतो की सरकारने आम्हाला गरिबांना व्यवस्थित सेफ आणि व्यवस्थित ठेवावं ही विनंती करतो सरकारकडे। ग्रामस्थ आहेत ह्या भीतीच्या वातावरणामध्ये आहेत, भीतीच्या छायेत आहेत, कारण डोंगर आहे हा केव्हाही खाली कोसळून येऊ शकतो, कारण डोंगराची संरक्षणाची मदत असलेली भिंतच कोसळून पडलेली आहे। त्यामुळं पाण्याबरोबर सगळा मलबा आहे हा इथं असणाऱ्या गावामध्ये येतोय, वाडीमध्ये येतोय। त्यामुळं आपल्यावरती कधीही घरांवरती मोठी दरडी येऊ शकतात, या भीतीमध्ये, भीतीच्या छायेत इथले ग्रामस्थ जगत आहेत। शरणसह कृष्णकांत साळगावकर, TVNN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।